आज आपण नाश्त्याला करूया उकडलेल्या शेवया आणि आमरस। बघा मी शेवया उकडण्याकरता 3 ग्लास पाणी उकळायला ठेवलेलं आहे। त्याच्यात आपण थोडं तेल टाकून घेऊया। बघा पाण्याला उकळी आलेली आहे। आता आपण त्यात शेवया टाकून घेऊ। एक उकळी फक्त येऊ द्यायची। बघा एक उकळी आलेली आहे। आता आपण गॅस बंद करून काढून घेऊया। बघा आपल्या नाश्ता करता झटपट होणारा शेवया आणि आमरस तयार आहे।